सकाळी उठल्यावर काही गोष्टी दिसत असतील तर त्या आपल्या दोन्ही किडन्या व्यवस्थित काम करत असल्याचे संकेत असू शकतात. मात्र काही लक्षणांवरून किडनी पूर्णपणे निरोगी आहे असे आपण निश्चितपणे सांगता येत नाही, कारण किडनीचे अनेक आजार सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे रक्तलघवीच्या चाचण्या करणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे सकाळी आपला चेहरा सुजतो, डोळ्याखाली वर्तुळे दिसतात, पापण्या किंवा चेहरा सुजलेला नसतो, शरीरात अतिरिक्त पाणी साचलेलं नसतं, लघवीचा रंग फिक्कट पिवळा किंवा स्वच्छ असतो. सकाळी पहिली लघवी थोडी गडद असू शकते. फिक्कट पिवळा रंग शरीरातील पाण्याचे संतुलन चांगलं असल्याचं दर्शवतं. लघवी करताना जळजळ वेदना होत नाहीत. लघवी सहज होते. लघवीत फेस नसतो. थोडासा फेस काही सामान्य असू शकतो, पण जर सतत फेस येत नसेल तर मग हे चांगलं लक्षण आहे. लघवीचं प्रमाण सामान्य असतं. सकाळी लघवी व्यवस्थित आणि पुरेशा प्रमाणात होते. खूप कमीही नाही किंवा जास्तही नाही. कमरेच्या दोन्ही बाजूंना वेदना होत नाहीत. दुखणं नसतं, जडपणाही जाणवत नाही. शरीर हलकं आणि ताजंतवानं वाटतं. उठल्यावर खूप थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दिवसभर आपल्याला काम करण्याची ऊर्जा टिकून राहते. हातपाय सुजलेले नसतात. सकाळी मोजे किंवा चप्पल घट्ट वाटत नाहीत. पायावर सूज नसते. रक्तदाब नियंत्रणामध्ये असतो. किडनी आणि रक्तदाब यांचा खूप जवळचा संबंध आहे. सकाळी BP सामान्य मर्यादेत असेल तर ते चांगलं लक्षण आहे. तोंडाला दुर्गंधी नसते, कडवट चव नसते, तेव्हा समजावं की आपली किडनी व्यवस्थित काम करत आहे. त्वचेवर खाज किंवा कोरडेपणा नसतो. शरीरातील विषारी पदार्थ योग्य प्रकारे बाहेर पडतात, त्यामुळे त्वचा टवटवीत दिसते. श्वास घ्यायला त्रास नसतो. भूक चांगली लागते. सकाळी नाश्ता करण्याची इच्छा होते. उलटी मळमळची भावना नसते. डोकेदुखी नसते, चक्कर नसते. उठल्यावर डोकं जड वाटत नाही. रक्तदाब आणि शरीरातील द्रव्याचं संतुलन योग्य असतं. शरीरात पाणी साचल्याची भावना नसते. अंग जड वाटत नाही. वजन अचानक वाढलेलंही नसतं किंवा कमीही झालेलं नसतं. पण जर तुमच्या लघवीतून रक्त येत असेल, सतत जास्त फेस येत असेल, लघवी खूप कमी होत असेल, चेहरा, पाय, हात सुजत असतील, कमरेच्या एका किंवा दोन्ही बाजूला वेदना होत असतील, रक्तदाब सतत जास्त राहत असेल, सतत थकवा, भूक लागणं, मळमळ होत असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. किडनी निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यावर योग्य प्रमाणात पाणी प्या. लघवी दाबून ठेवू नका. रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. कमी मीठ खा, संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, धूम्रपान, मद्यपान टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही वेदनाशामक औषधांचा वापर करू नका. एखाद्या व्यक्तीला जर वरील सर्व लक्षणे दिसत असली तरी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किडनीचा आजार असू शकतो. तेव्हा कौटुंबिक इतिहास किंवा तुम्हाला मधुमेह, रक्तदाब असेल तर नक्कीच रक्ताची आणि लघवीची टेस्ट करून आपलं शरीर योग्य स्थितीमध्ये आहे का याची तपासणी नक्कीच करून घ्या.